मौलवीगंज परिसरातील अतिक्रमण हटवले, विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा। धुळे शहराच्या मौलवीगंज भागात असलेल्या महापालिका शाळा क्रमांक 43, 44 आणि 25 परिसरात असलेल्या अतिक्रमणावर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे। यामुळे अनेक दिवसापासून विद्यार्थ्यांना आणि पालकांना भेडसावणारी अडचण दूर झाली आहे। धुळे शहरातील मौलवीगंज भागात असलेल्या महापालिका शाळांच्या परिसरात अतिक्रमणांवर आज मोठी कारवाई करण्यात आली। या अतिक्रमणांमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेत ये-जा करण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होत होता। याबाबत शाळा प्रशासनाने वारंवार तक्रारी दाखल केल्या होत्या। मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशानुसार आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली। यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख प्रसाद जाधव आणि आझाद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार उपस्थित होते। या कारवाईपूर्वी अतिक्रमण धारकांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी अतिक्रमणे काढली नव्हती। अखेर आज कठोर पावले उचलत सुमारे 20 ते 25 अतिक्रमित टपऱ्या व शेड जमीन दोस्त करण्यात आले। काही व्यावसायिकांनी कारवाई सुरू होताच स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली। या कारवाईमुळे शाळेकडे जाणारा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आहे। यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुख गेल्या 2 ते 3 महिन्यापासून धुळे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावरचे अतिक्रमण, सार्वजनिक वाहतुकीस अडथळा करणारे, रस्त्यापैकी जागेत केलेले टपऱ्या, पताऱ्या धारक, पत्री शेड यांच्यावर सातत्याने कारवाई चालू असून आज शहरातील वर्धेचा रस्ता असलेला मौलवीगंज येथील मनपा उर्दू शाळा क्रमांक 43, 44, 47 व उर्दू शाळा क्रमांक 25 यांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात खाद्य विक्रेते तसेच इतर साहित्य विक्रेते यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून रस्ता रुंदीत मोठे अतिक्रमण केलेले असल्याने आज रोजी भाषा आयुक्त अमिताजी दगडे पाटील यांच्या मान्यतेने तसेच आझाद नगर पोलीस स्टेशन यांच्या बंदोबस्तामध्ये मौलवीगंज चौक ते शिवाजीनगर नाल्यापर्यंत सुमारे 40 ते 45 पत्री शेड व टपरे हटवण्यात आले। तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करून त्यांचं अतिक्रमण काढण्यास मदत केलेली। तसेच धुळे शहरातील तमाम अतिक्रमणधारकांना आवाहन करण्यात येते की ज्यांनी मुख्य रस्त्यावर, रस्ता रुंदीमध्ये, गटारीवर व वाहतुकीत, सार्वजनिक वाहतुकीत अडथळा ठरणारे अतिक्रमण केले त्यांनी तात्काळ काढून मनपा प्रशासनास सहकार्य केले।